PM किसानचे पैसे कधी येणार व शेतकऱ्यांना दुप्पट पैसे मिळणार का? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये PM किसान योजनेचे पैसे कधी येणार व कोणत्या शेतकऱ्यांना दुप्पट पैसे मिळणार ते सांगणार आहे। केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, त्यातून समाजातील मोठ्या वर्गाला लाभ मिळत आहे। दरवर्षी करोडो लोकांना हा लाभ मिळतो। यातून काही योजनातून अनुदान दिले जात, तर काही योजनेमध्ये आर्थिक लाभ दिला जातो। उदाहरणार्थ पंतप्रधान किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जातो। तुम्ही पण शेतकरी असाल तर या योजनेत लाभ घेऊ शकता। या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात आणि हे पैसे प्रत्येक 2,000 असे 3 हप्त्यामध्ये दिले जातात आणि यावेळी 19वा हप्ता अशाच प्रकारे दिला जाणार आहे। आज मी तुम्हाला 19वा हप्ता केव्हा येणार आहे ते सांगणार आहे। त्याआधी तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। PM किसान योजनेतून प्रत्येक हप्त्याला 2,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात। आत्तापर्यंत 18 हप्ते जाहीर झालेले आहेत आणि आता 19वा हप्ता येण्याची वाट शेतकरी पाहत आहेत। या योजनेअंतर्गत प्रत्येकी 4 महिन्याला हप्ता दिला जातो। 18वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात दिला आहे। त्यानुसार 19वा हप्ता येण्याची 4 महिन्याची कालावधी आहे। जानेवारी पूर्ण होत आहे, त्यामुळे फेब्रुवारीला हप्ता येण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे। शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संसदीय समितीने शिफारस केली आहे। यामध्ये किसान सन्मान निधीची रक्कम वाढवण्याचे सांगितले आहे। यावरून शेतकऱ्यांना 6,000 मिळतील की 12,000 मिळतील याची वाढ करायला सांगितली आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला सांगणार आहे की हप्ता येण्याची तारीख व वाढलेली रक्कम याच्याबद्दल बघा। रक्कम बघा, 2,000 3 हप्त्याची मिळून 6,000 रुपये येतात। अपेक्षित वितरण म्हणजे पैसे कधी येणार? फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। अजून तारीख अधिकृत जाहीर केली नाही। मागील हप्ता म्हणजेच 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता। PM किसान योजनेचे शेतकरी पात्र आहे व कोणी नाही ते सांगणार आहे। ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट असतील तेच या योजनेत पात्र असतील। जमीनधारक शेतकरी कुटुंब असले पाहिजे। पती पत्नी व अल्पवयीन मुलं अशी व्याख्या असली पाहिजे। लागवड योग्य जमीन मालक 2 हेक्टर म्हणजेच 2 एकरपेक्षा कमी शेती पाहिजे। राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने ओळखले पाहिजे। जर ज्यांनी कोणी PM किसान योजनेचे फॉर्म भरला नाही त्यांना मी सांगणार आहे, जर ही 4 कागदपत्रे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन फॉर्म भरा। आता मी तुम्हाला सांगणार आहे आवश्यक कागदपत्रे। नंबर 1 वर आहे आधार कार्ड। आधार कार्ड ही तुमची ओळख करून देतो, म्हणून आधार कार्ड हे लागते। नंबर 2 बँक खाते। बँक खाते हे अत्यंत डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे। हे डॉक्युमेंट सर्वांनाच लागते। नंबर 3 वर आहे जमिनीच्या मालकीची कागदपत्रे, म्हणजेच जमीन आपल्या नावावर आहे का असे एक कागदपत्र असतं, ते सुद्धा काढून घ्या। नंबर 4 वर आहे आपला मोबाईल नंबर। शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा मोबाईल नंबर आहे। मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर लिंक झाले तर लगेच आपल्याला मेसेज येतो, म्हणून मोबाईल नंबर ही अत्यंत महत्त्वाचा आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।